नमस्कार मित्रांनो, मी डिटेलिंग योगी स्वागत करत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये। दोन ग्रँड विटार आहेत आपल्याकडे, त्यांच्यावरती आपण PPF करणार आहोत। PPF सोबतच आपण इतर काही सर्व्हिसेस पण आपण त्यांना देणार आहोत। या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। ऑलरेडी डिटेलिंगची प्रोसेस या गाडीवरती स्टार्ट झालेली आहे। दोन गाड्या आहेत, एक आहे ब्राऊन कलरमध्ये, एक आहे ब्लॅक कलरमध्ये आहे। एक आहे पेट्रोल CNG, एक आहे स्मार्ट हायब्रिड। तो बिफोर PPF आपण डिटेलिंगची प्रोसेस कशी करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय। तर चला मग तुम्हाला डिटेलिंगची प्रोसेस ऑल ओव्हर दाखवतो। गाडी एकदम ब्रँड न्यू आहे, फक्त 2च दिवस झालेत गाडी घेऊन, पण गाडीवरती भरपूर प्रमाणात स्क्रॅचेस आणि स्मॉल मार्क्स ऑलरेडी आलेले आहेत। कारण गाडी जेव्हा यार्डमध्ये किंवा डीलरशिपमध्ये उभी असते तेव्हा त्यांच्यावर अनप्रोफेशनल वॉशिंग केलं जातं आणि तेवढ्या एका कारणामुळे गाडीवरती पूर्ण स्मॉल मार्क्स आणि स्क्रॅचेस दिसतात। PPF करण्यापूर्वी हे सगळं स्मॉल मार्क्स आणि स्क्रॅचेस काढणं मॅन्डेटरी असतं, तर आपण ते ऑलरेडी करत आहोत। आपण या गाडीवरती करत आहोत रबिंगची प्रोसेस आणि ऑलरेडी मागच्या साईडला रबिंग झालेली आहे, तर तिकडे पॉलिशिंगची प्रोसेस चालू आहे। ही जी गाडी आहे ब्राऊन गाडी झाल्यावरती आपण ब्लॅक गाडीवरती सेम प्रोसेस करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण गाडीला अंडर बॉडी कोटिंग आणि सायलेन्सर कोटिंग करायला घेऊन जात आहोत। आणि ब्राऊन गाडीवरती ऑलरेडी आपण काल गॅल्व्हॅनिकचा सन कंट्रोल फिल्म बसवलेला आहे। आपल्या महाराष्ट्रात ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल तर हीट खूप प्रमाणात आहे। तुम्ही वर्षाचे 12ही महिने बघायला गेला तर काही 2-3 महिने सोडले हीट जी आहे ती खूप असते आणि या हीटला कंट्रोल करण्यासाठी आपण सन कंट्रोल फिल्म हा एक पर्याय तुमच्या समोर येतो। सन कंट्रोल फिल्म बसवल्यामुळे गाडीच्या आतमध्ये येणारी हीट 50% पर्यंत कट डाऊन आपण करू शकतो। सोबतच अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, त्यासोबत तुम्हाला 80% IR रिजेक्शन यामध्ये मिळतं। तर ऑल ओव्हर बघायला गेलो तर आपण गाडीचे इंटिरियर सेव्ह करत असतो, सोबतच आपली जी स्किन आहे त्या स्किनला आपण UV लाईट्सपासून वाचवत असतो आणि हीटला आपण कंट्रोल करत असतो। तर ही सुद्धा एक महत्त्वाची प्रोसेस आहे नवीन गाडी घेतल्यानंतर। तो चला मग आता ह्या गाडीला आपण अंडर बॉडी कोटिंग आणि सायलेन्सर कोटिंग करायला घेऊन जात आहोत, तुम्हाला तेही दाखवतो। चला। गाडीचं पॉलिशिंग वॉशिंग हे सगळं झालेलं आहे। आता आपण PPFला प्रीकट करून घेतो आहे। प्रीकट झाल्यावरती PPFचं ॲप्लिकेशन सुरू होईल। गाडी कंप्लीट झालेली आहे। फायनल आता बोनेट, सगळ्यात शेवटी आपण बोनेट करतो। बोनेट केल्यानंतर गाडीचे जेवढे पण आउटर लेयर्स आहेत त्याला आपण फिक्स करणार आहोत हीट गनने। हे सगळ्या प्रोसेसला पूर्ण 1 दिवस लागतो आणि गाडी रेडी करायला 1 दिवस लागतो। असे 2 दिवस आपल्याला गाडी PPF करायला गाडी लागते। तर हा जो तुम्ही ब्रश बघत आहात तो आहे तारेचा ब्रश आणि या तारेच्या ब्रशने आपण त्याच्यावरती सेल्फ फिलिंगची टेस्ट देणार आहोत। बघा, जसं तारेचा ब्रश मी घासतोय तसं ह्याच्यावरती हे स्क्रॅचेस यायला सुरुवात झालेली आहे
आणि हा जो तारेचा ब्रश आहे तो रेप्लिकेट करतो एखाद्या घाणेरड्या कपड्याला, जो वर्षानुवर्ष आपण वापरतो, 10-15 गाड्यांना यूज होतो, अशा पद्धतीचा जो कपडा असतो ज्यात माती दगडं अडकलेली असतात आणि तो आपण जेव्हा गाडीवरती वॉशिंग करताना वापरतो. असं वापरायचं नाही आहे, मी रिकमेंड बिलकुल करणार नाही. पण अशा कपड्याला समजा आपण रेप्लिकेट करायचं झालं त्यापेक्षाही 10 पटीने हार्श हा तारेचा ब्रश आहे. आणि या ब्रशने आपण 1 मिनिटापूर्वी जे स्क्रॅचेस केलेले ते 50% ऑलरेडी हील झालेले आहेत. ते 50% ऑलरेडी हिलिंग झाल्यानंतर जे काही स्क्रॅचेस थोडेफार राहिलेले आहेत, गाडी उन्हामध्ये गेल्यावरती किंवा गरम पाणी टाकल्यावरती किंवा एक्सटेरियर हीट, जसं की आपण या हीटगन जेव्हा हीट देणार ते सगळे स्क्रॅचेस गायब होऊन जातील. इन्स्टंट इफेक्ट आहे हा. हे बघ, हे पीपीएफ किती स्ट्रॉंग आहे ते दाखवतोय तुम्हाला. थोडा आगे जा, खिचो खिचो खिचो. आता भरपूर जोर लावले, दोन्ही साईडनी जोर लावलेला आहे. एवढा जोर लावून सुद्धा हे पीपीएफ फाटत नाहीये. तर हे असं हे स्ट्रॉंग पीपीएफ जेव्हा गाडीवरती लागतं तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नसते. आपण जेव्हा पीपीएफ गाडीवरती लावतो तेव्हा हे कसं जपायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. पीपीएफ लावल्यावरती आपल्याला अनप्रोफेशनल वॉशिंग हे थांबवायचं आहे. जे डेली बेसिसवरती आपल्या सोसायटीतले काही माणसं असतात ते गाडी वॉश करत असतात, तशा पद्धतीने गाडी वॉश केल्याने गाडीवरती पीपीएफ जरी लागलेलं असलं तरी पण त्यावरती स्क्रॅचेस वगैरे यायची शक्यता असते. कारण बरेच जण कडे वापरतात किंवा अंगठ्या वापरतात. अनप्रोफेशनल पद्धतीने जेव्हा वॉशिंग चालते काही प्रमाणात सेल्फ फिलिंग होत असतं. 10, 15, 20, 25 वेळा 30 वेळा सेल्फ फिलिंग होत असतं. पण काही वेळानी पीपीएफचा वेअर अँड टेअर जेव्हा जास्त होतो तेव्हा पीपीएफ ही सेल्फ फिलिंग करायचं बंद करून टाकतो. तेव्हा गाडीवरती स्वलमार्क दिसायला लागतात. पीपीएफची पण एक कॅपॅसिटी असते. कोणत्याही प्रकारचं पीपीएफ तुम्ही लावा, प्रत्येक पीपीएफची कॅपॅसिटी असते. जर तुमची गाडी डे 1ला अशी दिसते आहे, तशी गाडी 5 वर्ष दिसत हवी असं तुम्हाला वाटत असेल, जी वॉशिंग जी आहे ती प्रोफेशनल ठेवा. गाडीमध्ये एक डस्टर ठेवा, जेणेकरून गाडीवरची धूळ साफ करताना डस्टिंग जरी आपण केली तर गाडीवरची धूळ अशीच निघून जाईल. आणि गाडीमध्ये नेहमी मायक्रोफायबर क्लॉथ 2-3 जरी ठेवा. गाडी जेव्हा तुम्ही पुसता तेव्हा तो कपडा साफ असला पाहिजे. घाणेरड्या कपड्याने गाडी अजिबात पुसू नका. वॉशिंग हा पर्याय जर तुम्हाला बाहेरून उपलब्ध होत नसेल तर तुम्ही नक्की एक काम करू शकता. 5 ते 6 मायक्रोफायबर क्लॉथ तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता आणि दर महिन्याला तो क्लॉथ चेंज करू शकता. हे जर तुम्ही केलं 100 ते 150 रुपयाचा मायक्रोफायबर क्लॉथ येत असतो. हे छोटीशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तुमची गाडी लॉंग टर्ममध्ये चमकट ठेवायला मदत करेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करून मला विचारू शकता किंवा माझा नंबर आहे 8898814013. या नंबरवरती कॉल करून तुमचे डाऊट्स अँड डिफिकल्टी विचारू शकता. सोबतच तुम्हाला तुमच्या गाडीवरती कोणतीही सर्व्हिस घ्यायची असेल त्यामध्ये पीपीएफ, सिरामिक कोटिंग, डेंटिंग, पेंटिंग किंवा इतर कोणत्या सर्व्हिस, आपल्याकडे रॅपिंग सर्व्हिसेस पण उपलब्ध आहेत. अशा पद्धतीची कोणतीही सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि चांगलं मटेरियल, चांगलं ॲप्लिकेशन सोबतच बेस्ट रेट हे आपल्याकडे तुम्हाला मिळेल. नक्की कॉल करायचा आहे तुम्हाला 8898814013. आपले स्टुडिओज ठाणे आणि गोरेगाव या 2 ठिकाणी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि ज्यांना ज्यांना ह्या गोष्टींची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. तर चला मग आफ्टर शॉट्स बघूया.